तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलाय सगळ्यांना स्वातंत्र्य जगण्याचा, तर त्यामध्ये तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? जर मी ॲज अ पॅरेंट, मी जर माझ्या मुलीला तिला जे घालायचं आहे मी माझ्याकडनं येत नाही, तर तुम्ही कोण आहे तिला बोलणार आहे? बघ, पहिलं तर असं आहे की कुणाला ट्रोल करणं हा अधिकार नाहीच आहे. सगळ्यांना संविधानामध्ये अधिकार दिलाय बाबासाहेबांनी. तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलाय सगळ्यांना स्वातंत्र्य जगण्याचा, तर त्यामध्ये तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? जर मी ॲज अ पॅरेंट, मी जर माझ्या मुलीला तिला जे घालायचं आहे मी माझ्याकडनं येत नाही, तर तुम्ही कोण आहे तिला बोलणार आहे? आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला जे कम्फर्टेबल वाटते आपण ते करू शकतो. याच्यामध्ये हा काय बोलतो किंवा तो काय बोलतो मॅटर नाही करत. इतपत आलं की कपड्यांवरून एखाद्याच्या विचारला जज केलं जातं. नाही, मग हे जे जज करतात ना, तर पहिली गोष्ट त्यांनी त्यांच्या सोचला जज केलं पाहिजे. मला वाटतं त्यांची घटिया सोच असते, ते तेच विचार करतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पहिली तुमची सोच आहे ना त्याला चेंज करा. तुम्ही तुमच्यावर जर लक्ष दिलं, तुमच्या विचारांवर लक्ष दिलं, तर तुम्हाला जगातली कुठली स्त्री, मुलगी, असं म्हणतात कपडे मोठे, आता आपण आहोत, आपण ड्रेसिंग करतो जे आपल्याला आवडतं. लहान लहान मुलांवरती, आता मुलींवरती भरपूर खूप साऱ्या लहान मुलींवरती 2-3 वर्षाच्या मुलींवरती रेप होतात. कपड्यांचं कुठे आले इकडे? काहीच नाहीये. मग हे सगळं सोचवर आहे. मग आता रेप तर त्या मुलींचं तर त्यात काहीच नाही, मग रेप तर होतात ना. मग तुम्ही कुणाला जज करता? पहिले तुमच्या सोचला जज करा. मग सोचच चांगली नाही तर तुम्हाला अर्ध्या वयातली 95 एज असणाऱ्या लेडीजला पण तुम्ही त्याच नजरेने बघणार, या 3 वर्षाच्या मुलीलाही तुम्ही त्याच नजरेने बघणार. जर तुमची घटिया सोच असेल तर तुमची सोचवर आहे. सगळ्यात मेन काम आहे ते तुमच्या सोचवर आहे, ते तुम्ही करायला पाहिजे. बेस्ट.